नमस्कार, मी रवींद्र थोरात. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील म्युरल उभारण्यासाठी करण्यात आलेले भूसंपादन जनहिताचे असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. हे प्रकरण अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसराशी संबंधित आहे. या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित म्युरल उभारण्यासाठी आणि परिसराचा विकास करण्यासाठी सुमारे 12,600 चौरस फूट खाजगी जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. या भूसंपादनाला संबंधित जमीन मालकाने न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्युरल किंवा पुतळे उभारणे हा केवळ सौंदर्यीकरणाचा उपक्रम नाही, तर संविधानिक मूल्यांचा प्रसार, इतिहासाचे जतन आणि भावी पिढीला प्रेरणा देण्याचे ते प्रभावी माध्यम आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की समता, न्याय आणि बंधुता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली मूल्य भारतीय संविधानाचा पाया आहेत. म्युरल आणि स्मारकाच्या माध्यमातून विशेषतः तरुण पिढीमध्ये संविधानिक मूल्याविषयी जागरूकता निर्माण होते आणि लोकशाही अधिक बळकट होते. निर्णयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक प्रसिद्ध विधानही उद्धृत करण्यात आले आहे. माणसे नश्वर असतात असे विचारही विचारांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रसार करावा लागतो. याच विचाराचा आधार घेत न्यायालयाने म्हटले आहे की महापुरुषांचा वारसा जपण्यासाठी म्युरल आणि स्मारके लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे या प्रकरणातील भूसंपादन हे जनहितासाठी करण्यात आलेले असल्याने ते कायदेशीर आणि वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात याचिकाकर्त्याचे सर्व आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावले. हा निर्णय संविधानिक मूल्यांचा प्रसार, इतिहासाचे जतन आणि सार्वजनिक हिताच्या संकल्पनेबाबत महत्त्वाचे मार्गदर्शक निरीक्षण म्हणून पाहिलं जात आहे. अशाच ताज्या विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.